नमस्कार, मी दत्तात्रय सूर्यवंशी. आपण पाहतात प्रबोधन दिशा. भारतीय संस्कृती आणि शास्त्रीय कलेचा अद्भुत आविष्कार अनुभवण्याची संधी रसिकांना मिळत असते. असंच ऐरोलीत कलानुभूती डान्स अँड आर्ट अकॅडमीज कला दर्पणच्या माध्यमातून भरतनाट्यम सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अकादमीच्या सर्वेसर्वा चैताली दळवी यांनी केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारुडकार चंद्राताई तिवाडी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या आकर्षक नृत्य सादरीकरणातून भारतीय संस्कृतीचे विविध पैलू उलगडून दाखवले. भाव, ताल, लय आणि अभिनय याचा सुंदर संगम असलेल्या भरतनाट्यम नृत्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. और इन छोटे छोटे बच्चों के नृत्य को हम देखते हुए ऐसे लगता है कि हम ये देखते रहे. चैत्राली ने बहुत बहुत परिश्रम किया है और उन्होंने इतनी छोटी छोटी बच्चियों को इतने अच्छी तरह से हमारे सामने पेश किया है. ये हमारे लिए बहुत गौरव की बात है, क्योंकि हम एक नज़रिया से देखते हैं कि हमारे बच्चे हैं और हम बीज देते हैं, पढ़ा सीखने के लिए उनके पास भेजते हैं. हम बहुत बड़ा काम करते हैं, लेकिन इनको ये सब शिक्षा देना इनके लिए बहुत बहुत भारी है. और ये मुमकिन होना इतनी छोटी छोटी बच्ची. यहाँ विविधता में एकता और एकता में विविधता है. यहाँ की संस्कृति ही इसकी धरोहर है. तो आइए देखते हैं इस संस्कृति की कुछ झलकियां. रूपी आणि या ठिकाणी कला दर्पणचा आजचा एक भरतनाट्याचा कार्यक्रम आयोजित करण्याला आपण या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित आहात, काय सांगाल? थोडस रिलॅक्स. प्रथम मी चैत्राली दळवीचा अभिनंदन करीन, खास करून त्याचे आई बाबा हेमा आणि दिवाकर दळवी. मी त्यांना गेले 40 वर्ष ओळखते, म्हणजे आम्ही एकत्र वाढलो आणि खूप आनंद होतोय की चैत्रालीने आज ही अनुभूती जी अकॅडमी खोललेली आहे, स्वतः MA आहे, त्याच्यामध्ये तज्ज्ञ आहे, तर ती स्वतःचं तर कार्य करत आहे, पण त्याबरोबर ऐरोलीतल्या सगळ्या लहान मुलांना ज्यांना डान्सिंगमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना एक नवीन होरायझन ती प्राप्त करून देत आहे. यासाठी मी तिचं खास अभिनंदन करीन. आम्हाला डॉक्टर लोकांना चैत्रालीने 2014 साली ज्यावेळेला आम्ही एमॉक्स केला होता, ऑल महाराष्ट्र ओबीजीवायन सोसायटी कॉन्फरन्स, ज्यावेळेला गणेश नाईक सरांनी पण आम्हाला मदत केली होती, 5 लाख आम्हाला दिले होते डोनेशन, तर त्यावेळेला सुद्धा चैत्रालीने आम्हाला डॉक्टर लोकांना एक डान्स बसवला होता, कोळी डान्स. आणि त्यावेळेला म्हणजे तिच्यातला डान्सर, तिच्यातली टीचर, पेशन्स काय आहेत, मी त्यावेळेपासून चैत्रालीला ओळखते आणि खूप चांगलं कार्य करत आहे ती ऐरोलीमध्ये. आय विश हर ऑल द बेस्ट फॉर हर फ्युचर एंडेवर्स. आणि दरवर्षी हा कार्यक्रम ती इथे करते आणि दरवर्षी मी तो कार्यक्रम अटेंड करते, कारण मला मनापासून खूप बरं वाटतंय की ॲज अ वुमन एंटरप्रेनर ती नक्कीच वाटचाल व्यवस्थित करत आहे, चांगली करत आहे. अँड आय विश ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आपण डॉक्टर आहात आणि विशेष करून तुम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाला आलेला आहात. आपण बघतो की पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण आपल्याकडे केलं जातं असं म्हटलं जातं, पण आज या ठिकाणी जो भरतनाट्यमचा जो कार्यक्रम आपण पाहताय, 4 वर्षापासून त्या म्हणजे अगदी बालकांपासून ते अगदी 20 वर्षापर्यंतच्या पलीकडे जाऊन सुद्धा मुली ज्या आहेत त्या भरतनाट्यम करतात, काय सांगाल या संदर्भात? 17ला चैत्रालीने ही अकॅडमी सुरू केलेली. तसं मी चैत्रालीला 2014 पासून ओळखतो. चैत्रालीचे वडील आणि आई
दोघे रोटरीशी संबंधित असल्यामुळे, तर त्यामुळे मी रोटरीमध्ये असल्यामुळे त्याची जोडला गेलेलो आणि तेव्हापासून मी चैत्रालीची प्रगती बघतोय. अतिशय आनंद होत आहे की भारतीय संस्कृतीचं खरं जे पूर्वीचं स्वरूप जे आहे ते दर्शन घडवण्याचं काम या मुलांच्या माध्यमातून चैत्राली करते आहे. आणि याचा एक भारतीय म्हणून आपल्या सर्वांना अतिशय अभिमान वाटला पाहिजे. तसं बघितलं तर आताची पिढी जी आहे जेनझी पिढीची आपण आता बऱ्याच गोष्टी बघत असतो. बऱ्याच ठिकाणी बाईट्स, इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुकवरती बाईट्स आपण बघतो. कधी कधी मन विषण्ण होतं, वाईट वाटतं की आपली पिढी कुठे चाललेली आहे. पण त्याचबरोबर जेव्हा असे कार्यक्रम बघायला मिळतात आणि लहान मुलांच्या वरती असे संस्कार चैत्रालीच्या माध्यमातून जे होतात ते फार आनंद वाटतो, अभिमान वाटतो. आणि नाही, आपली भारतीय संस्कृती टिकून आहे आणि पुढे अशीच प्रगती करत राहील. आणि किती पाश्चिमात्य संस्कृतीचे आपल्या देशावरती अत्याचारच म्हणे मी जरी झाले तरी पण मला वाटतं अशा प्रकारची पिढी जर चैत्राली आणि इतर यांच्या माध्यमातून जर होत असेल तर अतिशय अभिमानाची बाब आहे. आणि मला वाटतं भारतीय संस्कृती चिरकाल टिकून राहील याचा मला अभिमान आहे आणि आशा वाटते. धन्यवाद. आपण भारतीय संस्कृती जर बघितली तर परंपरा आपण टिकवण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्राची कला, पारंपरिक कला सुद्धा जतन करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि एका शहरामध्ये मुलांना घडवण्याचं काम केलं जाते. आणि भरतनाट्यम म्हटलं तर भारतीय संस्कृतीला एक चांगली चालना देण्याचं काम चैतालीने केलेलं आहे. ताई, काय सांगाल की तुम्ही आता बघताय की प्रत्येक मुलाच्या अंगामध्ये कलागुण असतात, परंतु त्यांना एक व्यासपीठ मिळणं, ते व्यासपीठ मिळवून देण्याचं काम करण्याचं काम आपण केलेलं आहे. काय सांगाल या संदर्भात? जेव्हा मी नृत्य करायला सुरुवात केली म्हणजे शास्त्रीय नृत्य, तेव्हा मला माझ्यातला एक वेगळाच ऍस्पेक्ट कळला. तो म्हणजे खूप डिसिप्लिन, एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. म्हणजे आपण डान्स म्हणून डान्स तर शिकतो, तालावरती डान्स करायला, म्युझिकवरती डान्स करायला, पण या बऱ्याचशा गोष्टी मी शास्त्रीय नृत्य मधून शिकले आहे. मी त्याच्यात बॅचलर्स आणि मास्टर्स केलं आहे. त्याच्यानंतर मला कळलं की हे जे आपल्यापर्यंत पोहोचलं आहे, म्हणजे मी जेव्हा लहान होते माझ्यापर्यंत ही कला पोहोचली नव्हती. मी डिग्री आणि ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचली. तर मला असं वाटलं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जे मला मिळालं आहे, ही जी विद्या आहे ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि जेवढी केपेबल एक टीचर असेल तीच पुढे जाऊन ही देऊ शकेल. सो टीचिंग हा आय थिंक एक वन ऑफ द मोस्ट नोबल प्रोफेशन आहे. त्याच्यात तुम्ही जेवढं द्याल तेवढं सुख तुम्हाला मिळतं. आता आपण बघतो की पाश्चिमात्य देशातली संस्कृती कलेच्या बाबतीत तिकडे येत आहे असं म्हटलं जातं, परंतु आपण हे सगळे जर बघितलं, त्यांचा देशावर पाहिला, त्यांच्या सगळ्या एकंदर जर बोललं की पूर्ण शरीर त्यांचं झाकलेलं आहे. अशी संस्कृती जतन करण्याचं काम आज तुम्ही करताय. मुलांवरती आज जो एक पगडा ज्याला आपण म्हणतो की पाश्चिमात्य देशात आलाय, तर तो तुम्हाला कसा वाटतो? एवढं तुम्ही 2017 पासून करताय. इंग्लिशमध्ये अशी म्हण आहे की ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साइड. हे फार नॅचरल आहे की आपल्याला वाटतं की आपल्याकडे जे आहे ते बोरिंग आहे, बाजूवाल्यांचं जास्त छान आहे. तर इट इज व्हेरी नॅचरल टू फील लाईक दॅट. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रयत्न करा समजून घ्यायला की ही कला काय आहे. आणि हे फक्त नृत्य आहे का? तर नाही, ह्याच्या मागे खूप मोठं शास्त्र आहे. ह्याला नाट्यवेदाचं इट हॅज अ सपोर्ट ऑफ नाट्यवेद. इट इज अ सायंटिफिकली प्रूव्हन आर्ट. सो तेच आहे, ऍटलीस्ट प्रयत्न करायला पाहिजे समजायला. आणि आय एम शुअर जो प्रयत्न करेल त्याला कळतं की ही कला किती मोठी आहे. आणि नक्कीच त्याच्यानंतर त्याला ते वाहून जातात या नदीमध्ये आणि अगदी त्याचं म्हणतात सुखाने प्रवास करतात त्या नदीमध्ये. आज तुम्ही आजच्या या कार्यक्रमाला खास करून भारूडकार म्हणून ज्या राजस्थानी, ज्यांचा जन्म राजस्थान झाला, परंतु एका पंढरपूरच्या आपल्या शहरामध्ये त्या वास्तव्याला आहेत, अशा चंद्राताई तिवाडींना तुम्ही या ठिकाणी बोलवलं. काय सांगायला सांगा? माझं सौभाग्य आहे. एवढा मोठा कलाकार माझ्या कार्यक्रमासाठी येणं म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट आहे. आणि याच्यासाठी मी माझी आई म्हणजे श्रीमती हेमा दळवी यांचे खूप खूप आभार मानते. त्यांनी स्वतः वयाच्या 50व्या वर्षी डिप्लोमा इन फोक आर्ट केलं. त्यामुळे त्या बऱ्याच कलाकारांशी जुडल्या गेल्या. आय थिंक त्यांना बघून आणि चंदाताईंना बघून माझ्यासारख्या जे अजून फार लहान आहेत आर्टिस्ट, ह्यांना इन्स्पिरेशन मिळतं. आणि हीच इन्स्पिरेशन माझ्या स्टुडंट पर्यंत पोहोचायला पाहिजे.
म्हणून आज संध्याताई इथे आल्या, तर मला मी आज खूप सुखावले आहे. शेवटचा माझा प्रश्न आहे की आपण ही सगळी लहान लहान मुलं तुम्ही बनवता म्हणजे त्यांना मगाशी विचारलंय की तुमचं वय काय, आय एम ओल्ड 5 इयर्स वगैरे असं ज्या म्हणाल्या, आजच्या युवा पिढीला काय संदेश द्याल? आय थिंक मी एवढी मोठी नाही आहे कोणालाही कुठलाही संदेश द्यायला कलेच्या बाबतीत, कलेच्या बाबतीत. कारण तुम्ही एक कला दालन त्याच्या माध्यमातून तुम्ही प्रगती मी करणार. हा संदेश सर्वांना देईन. काय होतं, मी भरतनाट्यम करते, डान्स. बरेचदा ऑडियन्स मला असं म्हणतात की आम्हाला काही कळत नाही, हे बोलून ते प्रयत्नच करत नाही ते डान्स घेऊन बघायचे. पण जे दरवर्षी कला दर्पणला येतात, आज त्यांना नक्कीच कुठलाही डान्स कोरिओग्राफ होते, त्यांना हस्त किंवा कुठल्या आयत मंडलमध्ये बसले हे कळणार नाही, पण त्यांना त्यांचा जो एक काय म्हणतात सोल आहे त्या डान्सचा नक्की कळतो. तर मला असं वाटतं की ऑडियन्सने जरा ओपन असायला पाहिजे, कारण की ही शास्त्रीय कला आपल्या भारताची आहे. आपणच जर त्याला वाव नाही दिला तर बाहेरची लोक येऊन त्याला वाव देणार आहेत का? ते त्याच्यासाठी आपण थांबायचं आहे का? हा जो संदेश मी सर्वांना देईन की तुम्ही प्रयत्न करा आणि नक्कीच तुम्हाला भारतीय शास्त्रीय नृत्य किंवा गाणं किंवा कुठलंही वादन असो, हे आपल्या एक म्हणजे व्हॉट लाईफ आय हॅव, आय कॅनॉट लर्न द होल. मला अजून एक जन्म घ्यायला लागेल त्याला पूर्ण शिकायला. ही एवढी महान कला आहे, तर त्याला नक्कीच तुम्ही अजून प्रोत्साहन द्या, शिकण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्या कार्यक्रमाला नक्की. चैतालींनी सांगितलं की पाश्चिमात्य देशातली जरी संस्कृती जरी येत असेल तरी सुद्धा आपली भारतीय संस्कृती भरतनाट्यम, आणि आपण बघतो की लहान मुलांना जर तुम्ही प्रशिक्षण दिलं तर निश्चित आपली भारतीय संस्कृती जतन करण्याचं काम करतात. फक्त तिथे तुम्ही प्रयत्न करा, यश तुम्हाला निश्चित मिळेल. कला दर्पणाचा या ठिकाणी वर्धापन दिन झाला आणि आपण पाहता की या ठिकाणी असंख्य ज्या काय मुली आहेत त्यांनी भरतनाट्यममध्ये सहभाग घेतलेला होता, त्यांचे पालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. तू कितवी येते, कुठल्या शाळेत आहे आणि तुला कसं वाटलं की मला इकडे जावं असं? नमस्कार, माझं नाव ब्रह्मानिया बेंगळे आहे. मी सध्या 10वी कक्षामध्ये शिकते. माझ्या शाळेचं नाव एस.टी. झेवियर्स हायस्कूल आहे. आणि आज आमचा परफॉर्मन्स होता कला दर्पण 2026चा, जो की खूप चांगल्या प्रमाणे झाला आणि खूप आनंद भेटला करून. तू 10वीत आणि 10वीत असताना 10वीत म्हटलं की जरा डोक्यावरती फार दडपण येतं ना. माझे आई पप्पा पण बोलत होते करून की नको करू, 1 वर्ष ड्रॉप घे, ब्रेक घे, बट असं नसतं. मीन्स ते कंटिन्यू करायचं आपलं काम असतं. शाळेचा पण अभ्यास पण आणि डान्स पण ते करायचं आपलं काम असतं. पण आता तू क्लासमधून आल्यानंतर मग हे सगळं तू कसं मॅनेज करते? आणि आज या ठिकाणी तुम्ही नृत्य केलं, सगळे एवढे प्रेक्षक तिकडे होते, मग तुला असं भीती वगैरे काय वाटली नाही का? जर कॉन्फिडन्स ठेवला तर सगळंच होतं. स्कूलमधून येताना जर आपल्याला आता जर समजा आपण ब्रेक घेतला 1 वर्ष, तर ते तेवढं वर्ष वाया न जाता आपण जर त्याला कंटिन्यू एकसाथ केलं, 1च वर्ष करायचं होतं. मग मी विचार केला करून की सगळं होऊन जाईल आणि जर कॉन्फिडन्स असला तर आपण करू शकतो, पुढपर्यंत जाऊ शकतो. आता प्रत्येक जण विचारतो तू 10वी झाल्यानंतर काय करणार, 12वी झाल्यानंतर काय करणार, पदवी झाल्यानंतर काय करणार, मग तू काय होणार, तुझं भविष्य काय? माझं भविष्य सध्या तर 10वी झाल्याच्या नंतर आता हा जसा परफॉर्मन्स झाला तसं स्वतःची पण एक छोटीशी इच्छा आहे की मी पण असं कुणाला तरी डान्स शिकवावा, जे माझ्याकडून जे माझं आहे ते असं म्हणजे कुणाला तरी तुझे गुण शिकवावं, तू दुसऱ्यांना देणार आणि त्यांना सुद्धा पण माझ्यासारखं करणार आणि मोठा करणार. कलानुभूती जो अकॅडमी क्लास आहे त्या क्लासमध्ये तू भाग घेतलाय, ऍडमिशन घेतलंय आणि आजचा कला दर्पणचा वर्धापन दिन झाला. या कला दर्पणच्या या कार्यक्रमाला तुमचं नृत्य झालं, आज त्या ठिकाणी सहभाग घेतलेला. तुला संपूर्ण पुढचं जे ऑडियन्स पाहिल्यानंतर आपण एखादं गाणं म्हणत असो किंवा नृत्य करताना आपण घाबरायचो, भीती वाटते आपल्याला, पण आज हे सगळं करत असताना तुला काय वाटलं आणि कसा परफॉर्मन्स सादर केलास? माझा परफॉर्मन्स खूप चांगला झाला आणि मला खूप आवडला. मी तर खूप प्राऊड होती माझी. आणि असं मला वाटतं की हे फक्त आमच्या चैत्राली दळवी हे जे गुरु आहेत त्यांच्याने शक्य झालंय. त्यांनी आम्हाला खूप कॉन्फिडन्स दिला, त्यांनी आम्हाला शिकवताना पण सांगितले काही पॉइंट्स जे आम्हाला माहित नव्हते जेव्हा आम्ही पहिल्यांदा परफॉर्म करत होतो. त्यांनी आम्हाला खूप सारे गोष्टी सांगितल्या जे आम्हाला खूप उपयोगी पडल्या आणि त्यांचा कॉन्फिडन्स आणि त्यांच्यामुळे आमचा पण कॉन्फिडन्स वाढला आणि आमचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला. बरं, आता आजच्या कार्यक्रमाला भारुडकार चंद्राताई तिवाडी हे कधी नाव ऐकलं होतं तू? हो, आम्हाला चैत्राली दळवी यांनी सांगितले होते की ते किती मोठ्या कलाकार आहेत आणि मी खूप एक्साइटेड होती त्यांना भेटायला.
तुझं काय स्वप्न आहे पुढे भविष्यामध्ये बनण्याचं? तसं तर मला एअर हॉस्टेस बनायचंय, पण त्यासोबतच मी भरतनाट्यमचा चैत्राली दिदी सारखं मास्टर सुद्धा करेन.